कधी विचार केलाय, आपल्या आजूबाजूला रोज इतकी आकडे फिरत असतात, पण त्यांचा नक्की अर्थ कसा लावायचा? आजच्या या विश्लेषणात आपण अशाच एका भन्नाट पण अत्यंत साध्या गणिताबद्दल बोलणार आहोत. एक अशी संकल्पना जी या सगळ्या आकड्यांच्या गोंधळात एक मस्त सुसूत्रता आणते. म्हणजे बघा ना, आपण सर्वांनी गल्लीत क्रिकेट खेळताना कोणाची तरी बॅटिंग ॲव्हरेज काढलीच असेल, बरोबर? किंवा शाळेत असताना पूर्ण वर्गाचा सरासरी निकाल किती लागला याची चर्चा तरी नक्कीच केली असेल. डोळ्यांसमोर आणा ते प्रसंग. हे आकडे अक्षरशः आपली कामगिरी आणि यश ठरवत असतात. भाग 1. सरासरी म्हणजे काय? तर हा एक प्रकारचा मधला हिशोब आहे. थोडक्यात सांगायचं तर सरासरी म्हणजे भरपूर वेगवेगळ्या आकड्यांचा काढलेला एक मधला रस्ता. आपल्याकडे जेव्हा खूप सारे विखुरलेले आकडे असतात ना, तेव्हा त्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा, त्यांना जोडणारा एकच हिरो म्हणजे आपली सरासरी. आणि हे काढणं एकदमच सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स. पहिली स्टेप, दिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज करा. दुसरी, त्या संख्या एकूण किती आहेत ते मोजा. आणि तिसरी आणि शेवटची स्टेप, आलेल्या बेरीजेला एकूण संख्येने भाग द्या. झालं. आहे की नाही एकदम लॉजिकल? चला एका सोप्या उदाहरणातून बघूया. समजा एका विद्यार्थ्याला 5 विषयात असे मार्क मिळालेत: 40, 50, 60, 70 आणि 80. आता आपल्या फॉर्म्युलानुसार या सगळ्यांची बेरीज येते 300. आणि विषय किती आहेत? 5. मग आपण 300ला 5ने भागलं. उत्तर काय आलं? बरोबर, 60. आता गंमत बघा. आता आपल्याला ते 5 वेगवेगळे मार्क लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही. हा एकटा 60चा आकडा सांगून मोकळा होतो की या संपूर्ण गटाची किंवा वर्गाची एकत्रित प्रगती कशी आहे. हेच तर सरासरीचं खरं पॉवरफुल रूप आहे. भाग 2. क्रिकेटपासून हवामानापर्यंत सरासरीचा वापर. आता हेच गणित खऱ्या आयुष्यात कसं काम करतं ते बघूया. आता एखाद्या बॅट्समनचा विचार करा. 5 मॅचेसमध्ये त्याने वेगवेगळ्या रन्स काढल्यात. कधी तो शून्यावर आऊट झालाय, तर कधी त्याने धुलाई करून शतक मारलंय. अशा 5 डावां मिळून समजा त्याने 200 रन्स काढले. आता हा प्लेयर चांगला आहे की नाही हे कसं ठरवणार? तिथेच आपल्याला बॅटिंग सरासरी कामाला येते, जी इथे आहे 40. हा 40चा आकडा आपल्याला गॅरंटी देतो की ठीक आहे, पुढच्या मॅचमध्ये आपण याच्याकडून साधारण एवढ्या रन्सची नक्कीच अपेक्षा करू शकतो. त्याचा फॉर्म आणि त्याची विश्वासार्हता एकाच आकड्यात समजते. किंवा मग हवामानाचंच उदाहरण घ्या ना. रोजचं तापमान कसं वेड्यासारखं बदलत असतं. सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन. पण हवामान खातं काय करतं? ते संपूर्ण आठवड्याच्या तापमानाची सरासरी काढतं आणि मग आपल्याला एक स्पष्ट अंदाज मिळतो, ज्यामुळे आपण आपले प्लॅन्स करू शकतो. भाग 3. वर्गाच्या पलीकडचे प्रॅक्टिकल उपयोग. म्हणजे ही कन्सेप्ट फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नक्कीच नाहीये. खेळांमध्ये बॅटिंग बॉलिंग ॲव्हरेज, शाळेत क्लास ग्रेड्स हे तर आपण पाहिलंच. पण अर्थशास्त्रामध्ये आपल्या घराचा महिन्याचा सरासरी खर्च काढला जातो. डॉक्टर आपल्या सरासरी वजन किंवा ब्लड प्रेशर ट्रॅक करतात. आणि बिझनेसमध्ये तिथे तर रोजचा सरासरी सेल किती होतोय यावरच पुढचा सगळा नफा तोटा अवलंबून असतो. भाग 4. चला आता आपण स्वतः एक प्रॅक्टिकल हिशोब करूया. मनातल्या मनात पटकन बेरीज करा. समजा 5 मुलांचे मार्क आहेत: 45, 55, 60, 70 आणि 80. बेरीज झाली 310. आता याला 5ने भागलं तर वर्गाची सरासरी किती आली? 62. आहे की नाही एकदम सोपं? पण थांबा, इथेच एक भारी आणि विचार करायला लावणारा प्रश्न येतो. जरा विचार करा, जर या 5 पैकी एका विद्यार्थ्याला खूपच कमी मार्क्स असते, म्हणजे समजा फक्त 5 मार्क असते, तर काय झालं असतं? या पूर्ण ग्रुपच्या सरासरीवर त्याचा काही फरक पडला असता का? नक्कीच पडला असता. कारण सरासरी ही सगळ्यांना एकाच सूत्रात बांधून ठेवते. जर एक जरी आकडा खूप खाली गेला किंवा अचानक खूप वर गेला, तर तो संपूर्ण ग्रुपचा बॅलन्स बिघडवतो. म्हणजे बघा, एकाच्या खराब परफॉर्मन्समुळे सगळ्यांचीच सरासरी खाली ओढली जाते. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच असं म्हणतात की सरासरी म्हणजे फक्त गणित नाही, तर तो आपल्या जीवनाचा हिशोब आहे. आपण क्रिकेट बघूया, शिक्षण बघूया किंवा स्वतःचं आरोग्य. जेव्हा आपण सरासरी समजून घेतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या सभोवतालच्या जगाला अचूकपणे समजून घेत असतो. मला खात्री आहे ही सरासरीची कन्सेप्ट आता तुम्हाला एकदम क्लिअर झाली असेल. हे विश्लेषण आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण जाता जाता एक विचार नक्की करा. तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील अशी कोणती सवय किंवा गोष्ट आहे जिची जर तुम्ही आज सरासरी काढली तर तुम्हाला तुमच्या खऱ्या प्रगतीचं चित्र दिसेल? विचार करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विश्लेषणात.